अखंडस्वरूपी समाधी विराजे शोभतो रूपे सुंदर साजिरा दिनकरा ऐसा जगी भासतो कंधालयराजगीवना भस्मास चर्चिकसे तेजस्वी महाराज लक्ष्मी नयनाथमाया चिदानंद कंद स्वरूपी आला महापूर्णयोगी स्वयं सिद्धधारा प्याला नमस्कार गंगा सदानंद गूढ़स्वरूपी निमग्ना तुरीय स्थितिना कदा हो विभगना गोविंद गोविंद मुखी बधावे गोविंद चरण भोज नित्य घ्यावे गोविंद भावे भक्तारा दया जागृहे पूर्ण ब्रह्मत्वाले दिसे विश्वमिथ्यापणे नष्ट झाले श्री वासुदेव चरणी श्रीकृष्ण चरणी दृढ भक्ती जाची श्रीकृष्ण नामी करी प्रीती साची श्रीकृष्ण स्वरूपी रंगोत गेला श्रीकांतनाथ चरणी प्रणिपात केला इंद्रायणी सुरनदी तटिचा निवासी कैवल्यदायक सदा प्रिय सज्जनासी द्वारी कर्मल फलता विराजे दैदीप्यमान सुखरूप समाधि हरी ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानोबा माऊली हरी ओळखिला हारी धन्य तो संसारी ओळखिला हारी धन्य तो संसारी मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित दिला भीतीसे कोण तया पुसे दिला भीतीसे कोण तया पुसे नेले राजहंसे पाणी काय नेले राजहंसे पाणी काय काय ते करावे संदेही निर्गुण ज्ञानाने सगुण ओस केले कर्म झाले त्याची फळाले उपजले मेले आईसे
एका जनार्दनी पुढे यातायाती सुखाची विश्रांती हरी संग सुखाची विश्रांती हरी संग रामा ओळखेला हरी धन्य तो संसारी ओळखेला मापा गामा मापा गामा पामा गरे ओळखेला धन्य तो संसारी मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित ओळखेला सिद्धी लावी सिद्धी लावी कोण दया पुसे नीले राजहंसे पाणी काय ओळखेला धन्य तो संसारी ओळखेला पामा गामा पामा गरे दा ओळखेला निनी दाबा दादा मामा बामा गा मगरे दा नि दादा ओळखेला निदा पामा बगा मा पा गामा गा पामा बा गामा दादा पामा बा गामा बा दा निनी दाबा दा पामा बामा गा मगरे दा नि दा ओळखेला ओळखिला हरी धन्य तो संसारी मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित ओळखेला ओळखेला कोणतया पुसे नेले राजहंसे पाणी काय ओळखेला
ओळा ओळ गेला ओळ गेला ओळ गे राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम रामा रघुपति राघव राजा हरि रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम हरि पतित पावन सीताराम हरि रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम कुंडली गौरदे हार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण महाराज की जय नमः पार्वती पदे हर 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 महादेव राजाधिराज रामचंद्र महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हनुमान हरि की जय श्रीमत् सद्गुरुनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ समर्थ सद्गुरु महिपतिनाथ महाराज की जय सद्गुरु श्रीकांतनाथ महाराज की जय श्रूयतां देवदेवेषु नारायण जगत्पति त्वदीयेनावधानेन कथयिष्ये शुभाकथा श्रीमातृपितृचरणकमलेभ्यो नमः श्रोता वक्ता श्रीवासुदेव हरि पांडुरंग हरि वासुदेव हरि पांडुरंग हरि वासुदेव हरि ओळखिला हरी धन्य तो संसारी मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित एकनाथ महाराजांचं सांगणं हा जो संसार आहे ह्या संसाराला धन्य करायचंय संसार म्हणजे काय की संसरती ती संसार ज्याचं सारखं संसरण होतंय त्याला म्हणतात संसार म्हणजे काल होतं ते आज नाही जे आज आहे ते उद्या नाही म्हणून एक म्हण अशी पडली कि कभी घी घना तो कभी मुठभर चना तो कभी उसको भी मना ज्याने कोणी ही म्हण बनवली कोणी विचारकच असला पाहिजे त्यात त्यांनी काय केलं म्हटलं भूत भविष्य वर्तमान तिन्ही काळाचा ज्यांनी उल्लेख केला गोष्ट समजण्याची मी कालच तुम्हाला सांगितलं की समज आणि उमज याच्यामध्ये फरक आहे समजतंय पण उमजत नाही उमजल्याशिवाय म्हटलं काही काम होत नाही
म्हणून तिला समज असं न म्हणता त्याला उमज म्हटलंय. एक गृहस्थ होते, म्हटलं संस्कृतमध्ये MA झाले, पुष्कळ शिकले, शास्त्रीयता प्राप्त केली. मग आता जिथे पाल तिथे शास्त्र जिथे आडवं येईल. मग शास्त्रीयता असणं, बुद्धीची व्युत्पत्ती असणं आणि उमज असणं, शब्दाची फोडची व्युत्पत्ती आहे. व्याकरण शिकलाय, शास्त्राचे नियम जे शब्दांमध्ये दिले ते म्हटलं ते पाठ आहे. ते शास्त्र सगळे अनुकरणीय आहे, व्यवहारात यायचे फक्त एवढीच समज आहे. आता उमजेचा काय प्रकार आहे तर म्हटलं ह्या गृहस्थाचं म्हटलं ज्यावेळेस विवाह झाला, मग यांचे सासरे सुद्धा संस्कृतज्ञ म्हणजे पंडितच होते. तेही विद्वान पंडित शास्त्रज्ञ असलेले, त्यांची मुलगी पंडित, आणि हा जावाई जो केला हा सुद्धा पंडितच. तो तसाच हवा म्हणून त्याला करून ठेवलं. मग आता लग्न बिग्न झालं, सगळं झालं, आणि पहिल्या रात्री म्हटलं दोघही जण एका कक्षामध्ये येता क्षणी म्हटलं याला काय शास्त्र आठवलं. अतिरूपवान पत्नी शत्रुएव भवती, हा शास्त्र नियम आहे. ठीक आहे, मग याला शास्त्र आठवलं, सगळं शास्त्रांनी करायचं. म्हणून आता त्याला कसं करायचं म्हणून आपल्याकडून चाकू काढला आणि तिला भद्रम करणे विसृणयाम देवा, म्हणजे तिला थोडंसं अभद्र करायचं, म्हणजे हिचं नाक काटायचं आणि मग तिला आपलं मित्र बनवायचं. शास्त्र नियम आहे. मग चांगल्या भल्या पत्नीला म्हटलं तो चाकू काढून तिचं नाक काटायला लागला. ती म्हणली काय भलतंच. ती पण विद्वान शिकलेली. हे ते म्हणले अगं शास्त्र आहे. हे म्हणले कच्च्या बोडख्याचं शास्त्र आहे, कोण बसला, हे ते काही शास्त्र आहे. हा लागला जबरदस्ती करायला. अरे नाक काटायची कुठे गोष्ट आली, तिथे ती ओरडली मोठ्याने. शेवटी आई वडील आले. ते म्हणले का गं काय झालं. म्हणले हे ना पा बावळ्याला अपिशास्त्रे सुकुशल हा. मग हा म्हणतोय, तो म्हणला अहो सासरे बुवा असं नाही, शास्त्र आहे, मी काही वाईट करतो असं नाही. अरे नाकच तर काटतोय. हे म्हणले वारे वा, नाकच तर काटतोय. अरे शास्त्र मलाही कळतंय, पण शास्त्र कुठे लावायचं, कसं लावायचं त्याचा व्यवहार आहे. मग आता समजच नाही आहे. समज आहे पण उमज नाही आहे. मग कसं तरी ती रात्र गेली. मग आता जावई बुवा घर जावई, काम नाही धान नाही. मग आता रोज सासऱ्याकडे रोट्या तोडायच्या, म्हणजे आता शेवटी एक दिवस सासूबाईच्या सासऱ्याच्या मनात आलं की हा जावई आहे, घरामध्ये पडला आहे, नुसत्या रोट्या खातोय. शेवटी सासरे बुवा एक दिवस जावई बुवाला म्हणले, जावई बुवा अरे शास्त्र असं आहे की उद्योगम पुरुष लक्षणम, अरे काहीतरी तो उद्योग करा. हे काय नुसतं घरात बसल्या बसल्या, अरे पुरुषाचं कर्म आहे. अरे उद्यमेनहि सिद्ध्यन्ति कार्याणि न मनोरथै, नास्तुद्यमो समो बंधू यत्कृत्वा नावसीदति. अथवा कि नहीं सुप्तस्य सिंहस्य प्रविश्यन्ति मुखे मृगाः. सद्गुरुनाथ महाराज की जय. झोपल्याला सिंहाच्या तोंडामध्ये म्हटलं आपोआप येऊन कोणी मृग येऊन पडणार नाही. काही त्या सिंहाला सुद्धा काही ना काही उद्योग करावाच लागतो, तेव्हा त्याचं पोट भरतं. म्हणून ते म्हणले जावई बुवा उद्यमे नाही सिद्ध्यन्ति. हे म्हणले काय करू. ते म्हणले काही ना काही काम करा. बरं म्हटलं. दुसऱ्या दिवशी सकाळी उठले, अंगणातली भिंत पटकली आणि तिला बांधायला लागली. सासरे बुवा सकाळी उठले. ते म्हणले का हो हे काय करता. हे म्हणले आपणच तर म्हणला उद्यमे नाही सिद्ध्यन्ति, उद्योगम पुरुष लक्षणम. काहीतरी करायचं म्हणून अंगणातली दिवाल पटकायची, त्या भिंतीला पुन्हा बांधायचं, उद्योग आहे. आता काय करावं. शेवटी सासरे म्हणले हो ह्या कामाने काय व्हायचंय.
काही अर्थप्राप्ती, कुठेतरी कामाला जा, काहीतरी करा. बरं म्हणले, म्हणून दुसऱ्या दिवशी निघाले. मग सासूबाईंनी सगळा डब्बा बिब्बा बनवून दिला की जाल आता किती वाजता याल, ह्याच्यापेक्षा काही कुठे. हे म्हणले हो. डब्बा बिब्बा घेतला आणि निघाले. दाराच्या बाहेर निघाले, पाहिलं तर 4 जणांच्या खांद्यावर रस्त्यात हा चालले होते लोक. आता विचार केला कुठे जावं, पण शास्त्र आठवलं की ज्या दिशेने, ज्या मार्गाने 4-5 जण जातील, 4 जण ज्या मार्गाने जातील त्या मार्गावर चाललं पाहिजे. सद्गुरुनाथ महाराज यद यद आचरती श्रेष्ठ शास्त्र आहे. मग त्या मार्गावर, मग आता ते सगळे दुःखी लोक ते तिथे जाऊन स्मशानामध्ये पोचले. हे मागे मागे स्मशानात पोचले. मग आता ते आपल्या कार्याला लागले, हे आपल्या कार्याला लागले. मनामध्ये पाहिले इथे चांगला विहीर आहे. मग तिथे पाहिली व्यवस्था होती सगळी. ते म्हटली जागा चांगली, आता काय म्हटलं भूक लागली, जेवण करून घ्यावं. आता स्मशानात जाऊन बसले ते आपल्या कामात. ज्यांनी आपले सगळे पाणी वाणी काढलं, सगळं केलं आणि ते अन्न काढलं, डबा खोलला. मग मनामध्ये आलं की अरे एकट्याने जेवू नये, अतिथीला बरोबर घ्या. म्हणून ते 4-5 जण तिथे दुःख म्हणत बसले होते. चिता जळत होती. म्हणले का हो चला भोजनाला. सद्गुरुनाथ महाराज की. त्या 2-4 जण म्हणले अरे आम्ही स्मशानात बसलोय, आम्ही सुतकामध्ये, तुम्ही काय जेवायला चला, जेवायला चला करता, आम्ही नाही येत. हे म्हणले बरं काही हरकत नाही. मग जाऊन बसले. म्हणले आपणच जेवावं. तर तिथे त्या स्मशानात एक काळा कुत्रा पूछ हलवत आला. त्यांनी म्हटलं काही हरकत नाही, कुणी ना कुणी आहे, अतिथी आहे, म्हणून त्याला एक तुकडा टाकला. तोही बसला. हे भोजनाला बसले. तेवढ्यात काय झालं म्हटलं, राजाची डाक अशी रस्ता जात होती त्या स्मशानावरून. तर त्या डाकेवर ती उंटावर चालली होती. पहिले अशी डाक जात होती. तो वरती बसलेला, तो पोस्टमॅन मनुष्य बसलेला, सगळ्या डाक भरलेल्या. यांना तो राजदूत दिसला. मग ह्यांनी म्हटलं राजदूताचं स्वागत करायचं म्हणजे काही ना काही करायला पाहिजे. म्हणून त्या कुत्र्याच्या टांगा धरल्या आणि त्याला दिल्या फेकून. तर त्या ज्या फेकल्या त्या उंटाच्या गळ्यात अटकल्या आणि ती सगळी डाक त्या गडबडीने जी फेलली, ती मोठी मोठी राजपत्रित डाक सगळी पाण्यात पडली. सद्गुरुनाथ महाराज. तो मनुष्य रागवला, सरकारी मनुष्य. तो म्हणला मूर्ख आहे, काय केलं. अरे सगळी डाक पाण्यात गेली, कशीवशी एकट्ठी केली. तुला आता अपराध झाला आहे, सजा व्हायला पाहिजे म्हणून राजापुढे उभं केलं. आता राजापुढे उभं करता क्षणी आता राजाकडे उभं राहायचं. त्यांच्या मनात आलं की काय करावं. का म्हटलं रिक्त पाणीर्न पश्यंती राजानाम देवताम गुरुम. म्हणजे राजापुढे रिक्त हाताने नाही जायला पाहिजे. मग आता हातात धरायला आहे काय. म्हटलं आपलंच इंद्रिय धरून पुढे सरकले. तर राजाच्या दरबारात आले. त्या शिपायांनी उभं केलं की हे. राजाने पाहिलं हे अवघड ध्यान. राजा म्हणले हे काय आणि हे कसे आलाय तुम्ही. हे म्हणले अहो शास्त्र नियम आहे. काय नियम आहे. अरे म्हटलं रिक्त पाणीर्न पश्यंती. अरे रिक्त हाताने आपल्यासारख्या राजाचं, देवाचं, सद्गुरूचं दर्शन करायचं नसतं. म्हणून ह्या शास्त्राने मी आलोय. मग आता मला धरायला काहीच नव्हतं, मग आता काय करणार. राजा म्हणला ठीक आहे, सगळं उत्तम आहे, पण हे रिकाम आहे. सद्गुरुनाथ महाराज जाऊ द्या. हे काय म्हटलं समज असती पण उमज नसती. याला पढत मूर्खच म्हणतात. पढत मूर्ख. इतका विद्या अभ्यास केला की त्याला साधारण व्यवहार ज्ञान नाही. मग अव्यवहारिक मनुष्य असलेला, मग त्या अव्यवहारिकालाच एकनाथ महाराज म्हणले की अरे कसा नागडासारखा फिरतो. अरे ओळखीला हरी. म्हणून तू आला कशा करता. म्हणून ती म्हण म्हणायची की कवी घी घना म्हणजे भूतकाळ कधी होतं. आज जगणारे पुराणे कुणी असतील त्यांना विचारा, ते आजही तेच म्हणतील की आमच्या वेळेला, आमच्या काळामध्ये ₹1 किलो तूप मिळत होतं.
ती सुई तिथेच अटकली आहे. वयाचे 90च्या वरती पोचले, सुई तिथे अटकली आहे की मिळत होतो. आता म्हणे काय विचारता, काय महागाई. पण त्यांना विचारा, त्यावेळेसचा जो रुपया चांदीचा पक्का होता, त्या 1 चांदीच्या रुपयात 1 किलो मिळत होतं शुद्ध तूप. तो रुपया आज आणा तर ते तूप आजही तेच आहे. हे काय म्हटलं, एट प्रेझेंट, वर्तमान तेच आहे. पण हा म्हणतो कधी घी घना. मग घी घना भूतकाळातच आहे, कधी वर्तमान काळात घी घन होऊच शकत नाही. का की जो तो जगतोय भूतकाळात. मग भूतकाळात जगत असल्यानंतर आजही कोणी म्हणेल की का हो आजपासून 20 वर्षापूर्वी काय जमाना होता, 20 वर्षात केवढं लवकर बदललं, तर काय स्थिती आहे. का म्हटलं तुम्ही बदलला, जमाना बदलला, पण आम्ही बदललो हे स्वीकार नाही आहे. जमाना बदलला म्हटलं हे स्वीकार आहे. म्हणून त्या भूतकाळात जगतोय. मग आता काय म्हटलं, मुठभर चना. आता तर मुठ्ठीभरच आहे. आता स्थिती अशी व्हायला लागली, हळूहळू ती घनी संपली. मग आता म्हटलं थोडी थोडी आली. पण आज जी आहे तिचा मजा आज नाही घेते कुणी. अरे पहिले काय आनंद होत होता हो ह्या उत्सवामध्ये, भाईकर मठात अजूनही म्हणणारे आहे. मग आज का नाही आहे, म्हणजे आज आनंद घेताच नाही येते. सद्गुरुनाथ महाराज, अरे आनंद तोच आहे, घेणारा पाहिजे. मग तो आनंद बरसल्यानंतर, अरे आनंद मूर्ती जेवढ्या होत्या सगळ्या त्याच्याच तर होत्या. मग तो आपल्या मूर्त्या आवडतो, नव्या मूर्त्या सोडतोय, म्हणजे घी घनच आहे. पण हाला घनक समजत नाही. हा म्हणतो मुठभर चना. आता काय म्हटलं, आता कभी उसको भी मना हे भविष्य आहे. मग उसको भी मना हे पाहायला कोण राहणार आहे. जेव्हा जे होईल तेव्हा काही ना काही तर होईलच, काही बंद नाही होणार. मग आम्ही निघून जाऊ. म्हणून सगळे जगतात कसे म्हटलं, मुठभर चण्यात. मग मुठभर चना काय म्हटलं, जे तुमच्या हातात समय आहे तो मुठभर असतंय. क्षण क्षण हाची करावा विचार, क्षण क्षण हाची. तुमच्याजवळ समय फार थोडा आहे, म्हणून मुठभर चना आहे. हे जीवन किती मोठं आहे म्हटलं, किती जरी जगला तरी कमीच पडेल. मग समजा 100 वर्षाचं आयुष्य काढलं तर ते आयुष्य काढून काय केलं. मी 100 वर्षाचा पुराणा एवढा नुसता अहंकारच वाढला. या शरीराने काय केलं म्हटलं, धर्माची सेवा झाली न, समाजाची झाली न, स्वतःची झाली न, कुणाची झाली. म्हणून कबीरदासजी महाराज तर असं म्हणले की आया वैसा गया, जसा आला. एकनाथ महाराज म्हणले उपजले मेले ऐसे किती. काय रेकॉर्ड आहे. म्हणून सरकारी नियमच पडलाय की कोणचंही रेकॉर्ड 18 वर्ष ठेवलं जातं. एवढंच मला माहिती, चूक असेल तर सांगा जोशी बुवा. मी सरकार तरी रेकॉर्ड किती ठेवे. म्हणून जन्माला आला म्हणून रजिस्टर्ड केलं, आणि तिकडे स्मशानात गेला म्हणून रजिस्टर्ड केलं. मग आता हे सगळे रजिस्टराचे सगळे रेकॉर्ड ठेवले, चालले जा नगरपालिकेमध्ये. पण तो नगरपालिकावाला तरी किती सांभाळेल. पण यांना केव्हा आठवण येईल काही सांगता येत नाही. पण आता 18 वर्षाचा समय पुष्कळ आहे की जनरेशन बदलती. 20 वर्षाचा समय. आता म्हटलं सगळं जाळा, आता कोणी येत नाही. एकनाथ महाराज म्हणले उपजले मेले ऐसे किती. तुकाराम महाराज म्हणले क्षण क्षण हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणारे सकळ. आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान. राजाधिराज रामचंद्र महाराज की
म्हणून मुठभर चना. मग त्या मुठभर चना काय? म्हटलं जो खाय चना वही रहे बना. म्हणून चणे खावे लोखंडाचे मग ब्रह्मपदी नाचे. म्हणून तुमच्या हातात चणे देऊन त्यांनी पाठवलंय. चण्याला असं नका समजू. म्हणून एका ह्याच्यामध्ये तर चण्याला म्हटलं नारायण मानलंय. आमच्या इथे ललित होत होतं, त्या ललितामध्ये म्हटलं चण्याचं वर्णन करण्याकरता दिंडीगाण यायचे. तो काय म्हणायचा? माझा हरभऱ्या तू नारायण रे, माझ्या हरभऱ्या माझ्या हरभऱ्या तू नारायण रे, माझ्या हरभऱ्या तू नारायण रे, नारायण रे नारायण रे नारायण रे नारायण रे. माझ्या हरभऱ्या. तो हरभरा म्हणजे काय? म्हटलं त्याला म्हणतात चणा. आता चण्याचे दिवस आहे, आता कटाईवर तयार आहे, पण त्याला चण्याला म्हटलं नारायण म्हटले. हसायची गोष्ट नाही, केव्हा कोणत्या प्रकारच्या विनोदाची नाही, पण ते चणा तुझ्या आयुष्याचं प्रतीक आहे. पण त्या चण्याची तुलना म्हटलं नारायणाशी करणारा म्हटलं केवढा मोठा महात्मा आहे. म्हणून वेळवेळ तुला चण्याचंच लक्ष असावं. माझ्या हरभऱ्या तू नारायण रे, हरभऱ्या तू नारायण रे. मग जो हरभऱ्याला नारायण म्हणतो, मग दुसरा तो शहाणा असतो, तो म्हणतो असं नाही. तो म्हणतो माझ्या हरिबा तू नारायण रे. तो म्हणला नाही नाही हरभऱ्या. मग तो शहाणा त्या वेड्याला म्हणतो का रे तुला सगळं खायचंच दिसतं का? तो म्हणला खायशिवाय जगात आहेही काय? संत गुरुनाथ महाराज की जय. तो म्हणला का? तो म्हणला ज्यांनी चणा खाईल म्हटलं तोच ब्रह्मपदी नाचे. म्हणून मी चण्यालाच नारायण म्हणतो, का की त्या चण्यानीच म्हटलं नारायण होत आहे. तर चणा स्वतः कसा आहे? म्हटलं चणा व्यापक आहे. मग चण्याचं काहीही करून घ्या. चण्याचं बेसन करून घ्या, चण्याची थालीपीठ करा, चण्याचं वरण जे काही आहे ते चण्याचे. मग ती चण्याची डाळ म्हणजे माझी माकू. मग माझी माकू तुझं बेसन किती चांगलं. तुला चटणी संगे खाऊ बाजी. हे सगळं म्हटलं ते ललिताचं हास्य नाही आहे, ललिताचं अध्यात्म आहे. मग जो शहाणा आहे तो त्या वेड्याला समजवतोय, पण शहाणा म्हटलं वेड्यासारख्याच गोष्टी करतोय. तो ठीक सांगतोय की चणा मग तुझ्या हातात आहे, मग तो मुठभर आहे. मग तो चणा कसा व्यापक आहे. म्हटलं चण्याचं काहीही करू शकता. तसं नारायण म्हटलं सर्व व्यापक आहे, सगळ्या ठिकाणी तो भेटतो. म्हणून कभी मुठभर चना. मग त्या मुठभर चण्यामध्ये गोष्टी काय करायच्या आहे? म्हटलं खुदा का जिक्र करे या तुम्हारी बात करे, खुदा का जिक्र करे या तुम्हारी बात करे. हमें तो इश्क से मतलब किसी की बात करे, खुदा का जिक्र करे या तुम्हारी बात करे. कीर्तनाला उभे राहिल्यानंतर अनेक विषय बोलावे लागतात. विषय म्हटलं बोलण्याचे आणि तेच विषय म्हटलं भोगण्याचे. मग शब्द स्पर्श रूप रस गंध हे 5 जरी असले तरी 5चे म्हटलं 500 झाले.
अनेक विषय साहित्याचे. पण कीर्तनामध्ये म्हटलं बोलायचा म्हणजे एक विषय म्हटलं तो परमात्मा किंवा स्वतः तू. म्हणून तो कवी म्हणतोय की खोदा का. कुणाचा जिकर करायचा, कुणाबद्दल बोलायचंय. कुणी दुसरा असेल तर त्याच्याबद्दल बोलायचंय. इथे कोणी दुसराच नाहीये. अरे एकमेवा अद्वितीयम ब्रह्म. त्या ब्रह्माला विचारायला की तुझ्यासारखा दुसरा जगात कोण आहे. म्हटलं त्याला त्याची जाणीवच नाहीये. परमात्माला काय, म्हणून त्याच्यासारखा दुसरा कोणी नाहीये. आणि हे सगळं जग त्याचा जरी पसारा असला तरी आहे तोच. मग आता तो चैतन्य रूपाने सगळ्याच्या ठिकाणी व्याप्त आहे. म्हणून खोदा का जिक्र करे या तुम्हारी बात करे. पुढे तो लिहितो हमें तो इश्क से मतलब. इश्क क्या है. काय लोक समजतात की चकवा चकवी आशुक माशुक. ही जगातली जी चकवा चकवी आहे त्याला आशुक आणि माशुक म्हणतात. लेकिन मेरी आस सद्गुरु चरण न पास. चकवा चकवी आशुक माशुक घनले पपैया आस पास. मेरी आस सद्गुरु चरण न पास. मग आता प्रेम एकांगी आहे की दोन अंगी आहे. म्हटलं ते प्रेम एक अंगी जर असेल, इथे कुणी कुणाला प्रेम करायचंय. मग ज्याला स्वतःला स्वतःचीच प्रेम नाही करता आलं तो काय माणूस. सद्गुरुनाथ महाराज की जय. तो माणूस नाहीये. मग काहो तुम्ही प्रेमाच्या परिभाषा सांगता, मग प्रेम कशाला म्हणतात. हमें तो इश्क से मतलब किसी की बात करे. खुदा का जिक्र करे या तुम्हारी बात करे. तुम्हारे बाजू में सब रिंद भी है शेख भी है. तुम्हारे बाजू में सब रिंद भी है शेख भी है. हम आदमी है तो फिर आदमी की बात करें. हम आदमी है तो फिर आदमी की बात करें. कदम कदम पे यहाँ मौत इंतजार करे. कदम कदम पे क्षण क्षणाची करावा विचार. मग काळ खातो, आयुष्य खातो काळ सावधान. तुकाराम महाराज म्हणतात कदम कदम पे यहाँ मौत इंतजार करे. कदम कदम पे यहाँ मौत इंतजार करे. यही मजा है अगर जिंदगी की बात करें. यही मजा है अगर जिंदगी की बात करें. हमें तो इश्क से मतलब किसी की बात करे. खुदा का जिक्र करे या तुम्हारी बात करे. तो मुठभर चना. मग आता तुमच्याशी तुमच्या गोष्टी नाही करणार तर रामाच्या गोष्टी करून काय होईल. म्हटलं काहीच पल्ले पडणार नाही. सगळ्यांना माहिती राम आहे, तो आत्मा राम आहे सगळ्यांच्या आतमध्ये. पण काहून त्याला विसरून तुम्ही स्वतःशी प्रेम करता का. म्हटलं स्वतःशी तर करताच नाही आलं का.
म्हटलं हे आत्मतत्व आहे. म्हणून ह्या जीवनामध्ये शंकराचार्य असं म्हणले की जंतूनां नरजन्म दुर्लभम मतः परम पुंस्त्वं ततो विप्रता तस्मात् वैदिक धर्म मार्ग चरता विद्वत्वमस्मात्मरम आत्मानात्म विवेचनं स्वनुभवो ब्रह्मात्मना संस्थितिर् मुक्तिर्नो शतजन्मकोटि सुकृतै पुण्यैर्विना लभ्यते. सद्गुरुनाथ महाराज की. मग आत्मानात्म विवेचनम. मग जीवनामध्ये तुला हेच नाही कळलं की काय आत्म आहे काय अनात्म आहे. आत्म म्हणजे जे चैतन्य वस्तू आहे ते सगळं आत्म आहे आणि जे अचेतन आहे ते सगळं अनात्म आहे. मग ह्या अनात्म काय? म्हटलं अनात्म अनित्य आहे आणि आत्म म्हटलं नित्य आहे. मग ह्या नित्य अनित्याच्या मधला कोण आहे? म्हटलं तो निमित्त आहे. सद्गुरुनाथ महाराज की. म्हणून तू निमित्त आहे. मग त्या निमित्ताला तुला इथे पाठवलंय कशा करता? म्हटलं ओळख तर सही की काय आत्म आहे काय अनात्म आहे. म्हटलं अनात्माच्या मागे सगळं जीवन गेलं, मग तो मुठभर चणात राहिलं. 100 वर्ष जगून केलं काय? म्हटलं काही नाही. म्हणून जसा आला असा गेला. सद्गुरुनाथ महाराज की. मग तुला ओळखायला पाठवलं. कुणाला ओळखायचं? म्हटलं स्वतःलाच. त्यांनी जरी म्हटलं हरीला तरी हरीही तूच आहे. मग आता सांगा कोणाची गोष्टी करायच्या? मग गोष्टी त्याच्या आणि तुझ्या करण्यापेक्षा फक्त इश्कच्याच गोष्टी कर. इश्क म्हणजे प्रेम. ते जवळ परत तुझ्या ठिकाणी होत नाही तोपर्यंत काय म्हटलं आत्मान हे नाही पुरे. मग तुमच्या पुढे प्रश्नच टाकून जातो की सगळ्यात प्रिय काय असेल ते उद्या येऊन सांगा. ओळखिला हारी धन्य तो संसारी मोक्ष त्याचे घरी मोक्ष त्याचे घरी धन्य तो संसारी धन्य तो संसारी मोक्ष त्याचे घरी. विठ्ठल 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 विठ्ठल. गाठेवाडा सुरुवात करू. करून द्या चालू त्यावर मग करवतो. हरी राम नाम रस पीजे मनवा राम नाम रस पीजे. त्यज कुसंग सतसंग बैठनित हरि चर्चा सुनली रे. त्यज कुसंग सतसंग बैठनित हरि चर्चा राम नाम रस पीने मनवा राम नाम रस पीने. काम क्रोध मद मोह मत्सर मोह लोभ को चित्त से हटाय दीजे मनवा चित्त से हटाय दीजे राम नाम रस पीजे.
राधिराज रामचंद्र महाराज की जय. महाराज 5 वाजता म्हणून कशा आहे. हाँ. गोपाल कृष्ण भगवान की जय. नमः पार्वती पदे हर 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 महादेव. जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु महिपतिनाथ महाराज की जय. म्हणून ह्या जगामध्ये आपण आलोय काही न काही असा उपाय व्हावा की ज्यांनी हरिकीर्तनाचं सार्थक होईल. आमचा ह्या पंथ असाच की सगळ्यांना मार्गदर्शन द्यायचा. शास्त्र नियम पुन्हा आडवा येतो की अप्रिच्छेद न वक्तव्यम. कुणी विचारल्याशिवाय बोलूच नाही, न वक्तव्यम. बिना विचारता उगीच सांगत बसलाय. आता हे पागलपणाचे लक्षण आहे. तुला पुष्कळ काही ज्ञान आहे हे सांगायची गरज नाही. पण सगळ्यात मोठं ज्ञान एवढंच आहे की मला काही ज्ञान नाही, निदान हे तर ज्ञान असू दे. आणि मी सर्वज्ञ आहे, मला सगळं काही कळतंय. म्हटलं ह्याच्यासारखं अज्ञान नाही, कळत काहीच नाहीये. म्हणून ते असं म्हणले की जाणारे हरी हा नेणारे. असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते की जाणा आणि मग नेणा. ओळखा आणि पुन्हा विसरून जा की तुम्ही ओळखलंय. का की तुम्ही जितकं ओळखलं म्हटलं ते ओळख म्हटलं एक कणभर सुद्धा नाहीये. पण त्या कणभर ओळखीमध्ये जो मजा आहे ती कणभर ओळख काय. म्हटलं एका ठिकाणी कबीरदास असं म्हणले कि जो पानी के नाम को पानी जाने. लक्षात घ्या, जो पानी के नाम को पानी जाने और पानी पानी रटते रटते बोले प्यासा ही मर जाए. समजा तुम्हाला तहान लागली तर पाणी 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 याचा जप केला तर काय तहान भागेल का. कुठे आग लागली असेल तिथे तुम्ही ओरडत राहिला पाणी पाणी तर काय ती आग बुझेल का. तर म्हटलं नाही. हे काय म्हटलं ही जगाची स्थिती आहे. मग रामाच्या नामालाच राम मानलं, राम राम रटत राहिल्या तर राम भेटेल का. सद्गुरुनाथ महाराज. जो राम के नाम को राम जाने ये नादानी है, कबीरदासजी म्हणतात. आणि पुढे ते म्हणले की शोला शोला रटते रटते लब पे आचन आहे. समजा शोला 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 म्हणजे अंगारा. हे 1000 वेळ रटलं तर काय तुमच्या जिव्हाळ्यावर म्हटलं काही होईल. शोला शोला रटते रटते मुख पे हाँ लब पे आंचन आए. लेकिन एक चिंगारी लब पे रख लो, लब फौरन जल जाए. सद्गुरुनाथ महाराज. कुठली सत्याची तुलना ते करून सांगतात की ही हकीकत आहे. पण ही हकीकत सुद्धा अगदी ती पूर्ण हकीकत नाहीये, अगदी जवळजवळ आहे. फक्त एवढंच. पण त्या चिंगारीचं स्वतःचं काय अस्तित्व आहे म्हटलं अग्नीपासून निघालेली आहे. थोड्या वेळ दिसेल राहून जाईल, निपटून जाईल. पण ती चिंगारी जळती समजा ती जर जिम्मेवर ठेवली तर तळाक जळून जाईल. किंवा एखाद्या घासाच्या गंजीत लागली तर मोठं रूप निर्माण करेल. म्हणून ती ओळखीचे सारीसी मग ती ओळख आम्हाला किती अरे कणभर जरी असली तरी झालं, लब फोरन जल जाय. मग त्या हकीकतची एक चिंगारी सुद्धा ते काम करू शकती. म्हणून जाणारे हरी हा नेणारे. अप्रिच्छेद न वक्तव्यम. म्हणून सांगायचं कुणाला पण क्रम नाही
दर्शन द्यायचं म्हणून कथा कीर्तन. म्हणून हे कीर्तन आमचं असं कीर्तन नाही की एक फॉर्म्युल्यावरच चाललं आहे, की कीर्तन करण्याच्या शाळा खोलल्या, त्याच्यावर सगळे सूत्र टाकून ठेवले, त्या सूत्रावर सगळं चाललं आहे. कथा कीर्तन म्हटलं आजकाल मार्केटिंग झालं आहे. सगळ्या ठिकाणी वर्ल्ड वॉर चालली आहे. ती वर्ल्ड वॉर काय म्हटलं? मार्केटिंग वॉर. का की भारतासारख्या एवढ्या मोठ्या देशाचं केवढं मोठं मार्केट आहे, इतर देशांना ह्या देशासारखं मार्केटच नाही मिळत. म्हणून सगळे बाहेरून येऊन धंदा इथेच करतात. मग एक चीन किंवा एक भारत, हे एवढंच आहे. बाकी सगळ्या ठिकाणी आबादी पुष्कळ कमी आहे. म्हणून बिझनेस सगळ्यांचा इथे चालतो. नाही इथल्यांचा बिझनेस म्हटलं ठप्प पडला. मग आता सगळ्यात मोठा बिझनेस काय म्हटलं? मार्केटिंग. म्हणजे आता बाबाओं की मार्केटिंग. गली गली जिथे पाहाल तिथे म्हटलं फलाने बाबा, ढिमाके बाबा, बहुत रईसी, बडे आश्रम, बडा लक्झरी. मार्केटिंग. आता ह्याच्यात मोठं कोण आहे? परवा टीव्हीवर एक जण चाललं होतं, कोण बडे बाबा. आता कोण बडे बाबा? आणि जनता तर भीडची अशी पागल आहे की जिथे भीड तिथेच जाते. मग त्याच्यामध्ये भगवान असं म्हणले की मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतती सिद्ध आहे आणि यततामपि सिद्धानाम कश्चिन माम वेत्ति तत्वतः सद्गुरुनाथ महाराज की. मग ह्या जनतेला कोणत्याही मार्गावर चालवून आपला स्वार्थ सिद्ध करणारे जे आहे, म्हटलं मार्केटमध्ये दुकान चालवण्याची जी खूबी आहे म्हटलं ती त्यांच्यामध्येच आहे. म्हणून आपण काही दुकानदार नाही. म्हणून संतही आहे असं नाही, महात्माही आहे असं नाही, साधारण आहे. पण ज्या गुरुनी सद्गुरूंनी जे कार्य दिलं ते कार्य तंतोतंत करायचंय. मग उगीच कुणाला सांगणार म्हणून कथा कीर्तनाच्या माध्यमातून थोडं बहुत बोलतो. लोक म्हणतील काहीतरीच विषय बोलतात, असंही होऊ शकतं. मी सगळ्यांना सगळंच रुचतं असं नाही. नुसती तोंडावर तारीफ झाली की कथा खूप चांगली करता. अरे खूप चांगली करता म्हणजे काय करता? काय मनोरंजन केलं म्हणजे चांगली झाली का? ना. अरे तुमच्या गळ्यामध्ये एक शब्द जरी उतरला तरी पावलो. सद्गुरुनाथ महाराज. आणखीन तर काही बोलायचा मंचच नाही आहे. म्हणून ह्या मंचावरून इतक्या सगळ्यांना आत्मीयतेने हेच सांगायचं की तुम्ही माझे प्रियात्मन. प्रिय आत्मन. तेच पुन्हा सांगतोय की आत्मन म्हणजे जे आत्मतत्व आहे. मग इतक्या रूपाने इथे रामस्त बसलाय, मग रामाची कथा रामात पुढे करायची. पण जी कथा अशी आहे की ज्या कथेमध्ये असं सुद्धा होतं की कोणी मज भेटता अवचिता भावाची तो भस्मकी. म्हटलं ही सुद्धा आसुरी वृत्ती आहे. म्हणून त्या पुराणात वर्णन झालं. म्हणून काल आपण ऐकलं कथानकामध्ये की नारदानी त्या असुराला ब्रह्मदेवाकडे पाठवलं. याला म्हणतात इतकं असून सुद्धा उमज नसते. मग तो सुरही असू शकतो आणि असुरही असू शकतो. म्हणून इंद्रचंद्रांसारख्यांची देवतांची सुद्धा म्हटलं मती भ्रष्ट झाली. मग असुरांची झाली तर काय आश्चर्य. पण असुरांचा एक अधिकारच बनवून गेला की वाईट नाही वाटत की असुर येतो तो. आता केलंच ते त्यांनी तर तो करणारच. त्यात काय आश्चर्य. त्यांनी असं चांगलं केलं असतं तर आश्चर्य वाटलं असतं की असुर असून असं करतोय. मग आता करणीनी तो असुर आहे की नावानी असुर आहे. पण असुराची करणी. मग आता तो ब्रह्मदेवाकडे ज्यावेळेस निघाला, मग पाहता क्षणी तो सत्यलोकातून गेलेला आणि परत जो आला, ब्रह्मदेवानी पाहता क्षणी चर्या समजली. म्हणले अरे हा तर बिघडला. आता बोलायचं काय? आता गेलेला वापस आलाय. आता ब्रह्मदेव उठूनच पळाले, स्थान सोडलं. तेव्हा हा म्हणला हो ब्रह्मदेवा थांबा, माझ्या गळ्यात पडा. ब्रह्मदेव म्हणले आमचीच ब्यात आमच्याच गळ्यात आली. सद्गुरुनाथ महाराज. ब्रह्मदेव मागे सुद्धा पाहायला तयार नाही. हा ओरडतोय ब्रह्मदेवा थांबा, माझ्या गळ्यात पडा. ब्रह्मदेव म्हणले माझंच वरप्रधान आहे आणि आता मला जाळायला आलाय, म्हणून आता मला कोण वाचवेल.
म्हणून ही स्थिती की आपणच आपल्या हाताने करतो आणि आपणच आपल्या हाताने आपलं सत्यानाश करतो, हीच कीर्ती आहे. म्हणून तो कवी असं म्हणला कि जिंदगी से बड़ी कोई सजा ही नहीं. साधारण हिंदी आहे, कविता फार छान आहे कि जिंदगी से बड़ी कोई सजा ही नहीं और क्या जुर्म है बोले पता ही नहीं. मग ही जुर्माची सजा काटायलाच तर इथे आलोय. बरोबर जुर्मही आहे आणि बरोबर कामही. म्हणून जेलखान्यामध्ये चांगलं कर्म केलं तर तुझी सुटका लवकर होते, हा नियम आहे. मग ह्या परमात्माने ह्या जेलमध्ये तुला सजा देऊन पाठवलंय जिंदगीत, तर ह्या जीवनामध्ये काही सत्कर्म केलं तर तुझी सुटका लवकर होईल. सद्गुरुनाथ महाराज तो तुला जेलमधून टाइमाच्या पहिले ओढून घेईल की चल आता तुझं काम होऊन जाईल. पण जेलमध्ये राहून तुला सुधारायला पाहिजे म्हणून इथे सुधारायला पाठवलं. म्हणून तो कवी म्हणतो जिंदगी से बड़ी कोई सजा नहीं और क्या जुर्म है बोले पता ही नहीं. तो इतने हिस्सों में बट गया हूं मैं, इतने हिस्सों में बट गया हूं मैं कि मेरे हिस्से में कुछ बचा ही नहीं. सद्गुरुनाथ महाराज तुम्ही स्वतः करता काय? सगळं आयुष्य फुकवून दिलं, लुटवून दिलं. कुणा करता म्हटलं आपल्याच प्रपंचाच्या लोकांकरता. स्वतः करता काय ठेवलं? म्हटलं इतने हिस्सों में बच गया हूं कि अब मेरे हिस्से में बचा ही नहीं. आता काय म्हटलं मुठभर चनात से अब कल उसको भी मना है. सद्गुरुनाथ महाराज ब्रह्मदेव पळाले, आता कोण वाचवणार? मग शेवटी भगवंताकडेच गेले, वैकुंठात पोचले. तिथे भगवान उभे, शंखचक्र पद्मगदा शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. गोपाल कृष्ण भगवान की. ब्रह्मदेव आले, येता क्षणी पायावर पडले, त्राहिमाम मला वाचवा. भगवान म्हणले ब्रह्मदेवा काय झालं? आता हे यांचे चिरंजीव आहे, ब्रह्मदेव यांचे चिरंजीव आहे. माझा चिरंजीवावर कोणत्याही प्रकारची आपत्ती आली तर वडिलाला वाईटच वाटणार. किती ब्रह्मदेव मोठे झाले तरी भगवान भगवान आहे. म्हणले ब्रह्मदेवा काळजी करू नका, उभे राहा, तुम्हाला संरक्षण देतो. तेवढ्यात तो असुर आला. असुर तो उचापुरा सिंधुरासुर तो आला. भगवंताला पाहता क्षणी शंखचक्र पद्मगदा ते तेजपुंज त्यांचं दृश्य पाहता क्षणी थांबला, पण हाताने नमस्कार नाही केला. भगवंतांनी विचारलं कठीण शब्दामध्ये, कोण आहे रे? हा म्हणला मी आहे सिंदूर. ते म्हणले मग? म्हणे मला ब्रह्मदेवाच्या गळ्यात पडायचं. ते म्हणले कशा करता? हे म्हणले नाही नाही मी त्यांचा मुलगा आहे. मग भगवान म्हणले की अरे तू मुलगा आहे तर ते पिता आहे, तू मुलगा काय वडिलाला भस्म करायची इच्छा ठेवतो? हा म्हणला भस्म करायची इच्छा नाही, वरप्रदानाची प्रचिती पाहतोय. सद्गुरुनाथ महाराज ते म्हणले तुला त्यांनी दिले आणि त्यांनाच भस्म करू चाहते? म्हणले भस्म नाही करू चाहते. ते म्हणले ह्याचा परिणाम तर भस्मच रे, हे कसं कळत नाही तुला? आता त्याला कळलं की ही काय गडबड आहे. अजूनपर्यंत हेच नव्हतं माहिती प्रचिती म्हणजे काय. विचार करा. विठ्ठल 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 विठ्ठल. नारद हुशार. नारद किती चतुर होते. नारदांनी याला परतवलं. आता याला कळलं की हे मी काय करतोय. मग भगवान म्हणले तुला काय हवं? हा म्हणला वरप्रदानाची प्रचिती पाहिजे. ते म्हणले हा असं बोल, ब्रह्मदेवाला सोड. तर भगवान म्हणले की वरप्रदानाची प्रचिती जर तुला पाहिजे असेल तर तू कैलासात जा. तिथे साक्षात शंकर भगवान आहे, भोलेनाथ. त्यांच्यासारखा पुऱ्या विश्वामध्ये ब्रह्मांडात कुणी असा शक्तिशाली वीर नाही जो त्यांना हरवू शकेल. मग त्यांच्याशी मल्लयुद्ध कर. जर त्यांना तू हरवलं तर तुझं वरप्रदान खरं होईल. दुसरं तुझं वरप्रदान
म्हटलं त्यांची जी पत्नी पार्वती ती त्रैलोक्य सुंदरी आहे, मग शंकराला जर हरवलं तर तुला ती पण मिळेल. अरे भगवान, नारदांनी तिकडे पाठवलं, यांनी तिकडे पाठवलं, हा आपला उडतो निरोप्यासारखा. मग हा भगवान म्हणले त्याचं तिसरं वरप्रदान आहे जे ते काही खरं होणार नाही. हा म्हणला का? ते म्हणले शंकराचं शरीर सगळं भस्ममयांकित आहे, भस्ममय असल्यामुळे त्यांच्या शरीराचं भस्म तर नाही होणार. 2 वरप्रदान खरे होतील. हा म्हणला 2 तर होतील, मी जातो. म्हणले जा. तो तिथं निघाला, तो कैलासावर आला. आता शंकर बसले होते. मलमो मस्त अमलके चटमो विराजे व्याघ्राम पर गजपटमो. तो शिवसब घटमो नहीं गुप्ता है परगटमो. शंकर भगवान बसले मनसो वृत्ती शून्यश्च. सगळे गण त्यांचे लागलेले. हा असुर एकदम आला आणि ह्यांनी आपल्या जंघाण दंड ठोपटले. हे म्हणले शंकरा. आता काही नमस्कार नाही, काही गर्जना नाही, काही नाही. मोठ्याने ओरडला, हो शंकरा. 1-2दा आवाज ऐकली. शंकरांनी डोळे उघडले. म्हणले काय? हे म्हणले माझ्याशी युद्ध करा, माझ्याशी युद्ध करा. शंकर म्हणले बडे बडे भक्त येतात, कुणी भांग चढवतं, कुणी दंडाई चढवतं, कुणी काही, आणि हा असा आला की म्हणतो युद्ध करा. शंकर भगवान काय कमी होते? म्हणले चला. मग कैलासामध्ये तिथे आखाडा लागलेला आहे. शंकर उठले, त्यांनी नाक बंद कसला, घनचर्माची लंगोटी लावली आणि भगवान शंकर उभे राहिले. प्रवर्तले ते द्विजमल्ल युद्धे. त्यांचं मल्लयुद्ध जे प्रारंभ झालं तर करता करता 24 दिवस ते युद्ध चाललंय. अशा वेळेस काय झालं? म्हटलं दैत्यनाथे शंभूसी विकल केले. आता शंकराला विकलता यायला लागली, सारखी हार येतीये. विचार करतात काय करावं. अंतर्ध्यानाने जे पाहिलं समजायचं, समजले की याच्या पुढे वरप्रदानाची शक्ती याच्याजवळ. मग वरप्रदान म्हटलं ब्रह्मदेवाने दिले, मग आता त्यांनी दिले काय, आम्ही दिले काय? खरं करायला पाहिजे. म्हणून शंकरांनी त्याच्याशी युद्ध करता करता आपल्यावर मूर्छा घेतली आणि शंकर पडले. सद्गुरुनाथ महाराज. आता शंकराला पडल्याला पाहिल्यानंतर सगळे गण जे होते ते सगळे यप्पलाय सजीवती भागून गेले. शंकर बेहोश. आतमध्ये पाहिलं तर पार्वती देवी बसल्या होता. ह्या असुराने त्यांना उचललं, खांद्यावर घातलं आणि तो चालला. आता पार्वती देवी विलाप करतात, ते पाहता. ते पाहिलं तर शंकर पडले. समोर पाहिलं कैलासात ते एका गणाचा पता नाही, नंदी नाही, श्रृंगी नाही, भृंगी नाही, कोणी नाही. सगळा कैलास रिकामा. हा चालला. मग आता पार्वतीची ती विवशता पाहता क्षणी पार्वती समजली की आता यावेळेस तर साक्षात भगवानच माझी रक्षा करतील. म्हणून त्यांनी तिथं त्यांची प्रार्थना केली. हे कंसांतक, हे करुणा निधे, हे पारीन, हे माधव. अशी त्यांनी जी करुणा केली तर ती करुणामध्ये भगवान वाटत पाहत होते की केव्हा आवाज येतील, केव्हा जावं लागतंय. म्हणून भगवान वाट पाहत होते. इकडे हा असुर घेऊन चालला आणि भगवान म्हटलं प्रगट झाले. त्याच्या पहिले काय झालं म्हटलं, शंकराची मूर्छा गेली. शंकर उठून बसले. शंकरांनी विचार केला, कोणी नाही. समोर पाहिलं तर नंदी आले, श्रृंगी आले, भृंगी आले, सगळे आले. शंकरांनी विचार केला, का रे कुठे गेला होता? हे म्हणले महाराज आपण पडला, आम्ही सगळे पळून गेलो. मग तो होता कोण? शंकर म्हणले मलाही नाही माहिती कोण होता. मग आपण पडला, त्यांनी आपल्याला पटकलं. शंकर म्हणले काय करणार, मला इतक्या मूर्छित होऊन गेलो की 2-4 कटोरेच जास्ती झाले, कळलंच नाही. मग आता काय म्हटलं, आता आतमध्ये पहा. म्हणून आतमध्ये जे निरीक्षण केलं तर तिथे कळलं की पार्वती देवी नाही. शंकर समजले, हो न व्हा घेऊन गेला. मग शंकर त्रिशूळ घेऊन इकडे शंकर निघतात, तिकडे म्हटलं ती विलाप करतीये. आणि भगवान म्हटलं तिथे प्रगट झाले. चंद्रार्धाकृती वाकली वपु दिसे,
कापे जरेने अति. अगदी अर्धचंद्र जसा झुकतो असं एक ब्राह्मणाचं रूप घेतलं. तर ते रूप घेऊन भगवान प्रगट झाले की 200-300 वर्षाचा म्हातारा आहे. मग दाढी रुळे पांढरी, मग ती पांढरी दाढी जमिनीला लागती. चंद्रार्धाकृती, अर्धचंद्र जसा वागतो अशी वपू वाकलीये. वाकली वपू दिसले. कापे झरेने अति. मग आता झरेनी कापतात ते. हातामध्ये काठी आहे, ते चर्म. मग अंगी गद चर्म भंग, मग ते गद चर्म असं लटकतंय. मग ते सुढाळ वस्त्र, मग एक परिधान केलंय आणि एक अंगावर आहे. आणि यज्ञोपवीत काय विचारता, सूर्य वलयांकित ते भस्म लागलंय, त्याच्यावर कुंकाचा टीका लागलाय. ब्राह्मणाचं तेज काय दिसतंय, तेजपुंज ब्राह्मण. मग ते प्रगट झाले तिथे. प्रगट झाल्यानंतर त्यांनी आवाज लावली की हे दैत्या, हे दैत्या. आवाज देता क्षणी यांनी मागे पाहिलं, विचार केला की हा जरासा ब्राह्मण इतका वृद्ध आहे, म्हातारा, आणि मला दैत्या म्हणतो का. म्हटलं माझी शक्ती कुठे. आणि वाचेमध्ये इतका कणखरपणा आहे, असं वाटत नाही की म्हातारा आहे. बोलण्यामध्ये बळा कणखर आहे. दैत्य आवाज निघता क्षणी जरबच पडेल. हा म्हणला कोण आहे. हे म्हणले मी आहे. हा म्हणला कोण. भूदेव म्हणजे ब्राह्मण. हे म्हणले हो ब्राह्मण. ते म्हणले अरे विनाकारण जबरदस्ती कोणत्या स्त्रीला घेऊन चालला. ती परस्त्री. म्हटलं सारखा विलाप करते, तुला हे शोभत नाही. हा म्हणलं तुम्हाला काय माहिती, ही परस्त्री आहे. ही परस्त्री नाही आहे. तर मग कोण आहे. म्हणे ही शंकराची पत्नी पार्वती आहे. मग ते म्हणले अरे परस्त्री नाही तर कोण आहे मग. का. म्हटलं हिलाच म्हणतात उमज. म्हणून ज्यांना उमज नसती ते असुरासारखेच असतात. सद्गुरू हेच सांगायचंय, लक्षात घ्या. मग हे म्हणले शंकराची पत्नी पार्वती. ते म्हणले मूर्खा परस्त्री तर आहे, सोड तिला पहिले. तिला खाली सोडलं. हे म्हणले हे पा भूदेवा तुम्हाला माहिती नाही माझं शंकराचं युद्ध झालं. ते म्हणले अच्छा. मग ते युद्ध झालं, त्याच्यामध्ये शंकराला म्हटलं पटकलं, शंकराला हरवलं आणि हिला जितून घेऊन जातोय. भूदेव म्हणले खोटी गोष्ट. साक्षी कोण होता. तिसरा कोणी होता. हे म्हणले कुणी नव्हतं, आम्ही दोघंच भांडलो, आमचं दोघांचं युद्ध झालं. ते म्हणले खोटी गोष्ट. अरे शंकराला कोणी हरवू शकतं का जगात. शंकराला कोणी हरवू नाही शकत. तितक्यात पाहता क्षणी शंकर आले. ते म्हणले दैत्या ते कोण आहे. हे म्हणले हे तर शंकर आहे. ते म्हणले तू तर म्हणलं हरवलं. ते तर येतात आहे. मग ते आले. दैत्याने विचार केला हे आले तर आहे. दैत्याला विचारलं का रे ते आले तर आता. ते म्हणले हो एकदा ज्याला हरवलं त्याला काय. म्हटलं पुन्हा युद्ध करू. ते म्हणले ठीक आहे आता मी साक्षी राहतो. शंकर आले. भूदेवाला पाहून शंकरांनी प्रणाम केला की भूदेवा प्रणाम. हे म्हणले अरे हा दैत्य काय म्हणतोय की यांनी तुम्हाला हरवलं. शंकर म्हणले महाराज काही कळे ना, आम्ही यांना हरवलं की यांनी आम्हाला हरवलं का. म्हटलं आज काही विचारू नका. म्हटलं जास्तीच होती आग. शंकराची प्रसादी भक्त लोक चढवून जातात. हे म्हणले मी तर ध्यानात होतो. मग त्या ध्यानामध्ये हा आला, मी ध्यानामध्येच राहिलो. हे म्हणले आता. शंकर म्हणले आमच्या असताना आमच्या पत्नीला कसा घेऊन जाईल. मग आता म्हटलं पुन्हा युद्ध करू. प्रवर्तले ते द्विजमल्ल युद्धे. मग तिथेच युद्ध सुरू झालं. मग आता युद्ध करता 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 पुन्हा तेच शंभूनाथे दैत्यनाथे शंभूसी विकल केले. मग शंकराला हार यायला लागली. मग आता हे भगवंतानी जाणलं आणि भगवंतानी शंकराला इशारा केला की याच्या छातीमध्ये लत्ता प्रहार करा. मग आपली छाती खोलून दाखवली की जसा भृगुलिशीनी माझ्या छातीत लात मारली. ते वत्सलांछन पाहता क्षणी शंकर समजले की कोण आहे. सद्गुरुनाथ महाराज साक्षात नारायण आहे. मग तिथे ते दाखवता क्षणी यांनी शंकरांनी त्याला धक्का देऊन दिला आणि जो फेकला तो जो आला. शंकरांनी असा लत्ता प्रहार केला. भगवंतानी सुदर्शनाला आज्ञा दिली
शंकराच्या लातेबरोबर तूही प्रहार कर. का वरप्रदान म्हटलं एकदाच खरं होतं, 10 वेळ नाही. झालं म्हणून जो लत्ता प्रहार पडता क्षणी तो दैत्य म्हटलं मूर्छित पडला. सद्गुरुनाथ महाराज की जय. मग हातात काठी घेतली आणि काठी घेऊन त्याच्या तिथे पोचले आणि म्हणले शंकरा. हा म्हणला अरे शंकरा. म्हणले दैत्या. म्हणला म्हणजे हे काठी मारली कमरेमध्ये. भगवंताचा दुसरा प्रहार पडता क्षणी हातपाय समटले पळाला. विचार केला की आता जर दुसरी काठी पडली तर माझं इथे सगळे वरप्रदान हे होऊन जातील म्हणून पळाला. मग आता भूदेव आले ते शंकर पार्वती. मग शंकर पार्वती दोघंही एकट्ठे झाले. पार्वती म्हणली की महाराज हे भूदेवा, सगळं जगत मला आई म्हणतं. मग सगळं जगत मला आई म्हणतं, पण मी तुम्हाला भूदेव म्हणून ब्राह्मण म्हणून नमस्कार करते. मग आता दोघंही जण नमस्कार करायला लागले. ते ब्राह्मणाचं रूप गेलं आणि भगवान नारायण प्रगट झाले. का जगत पितरौ वंदे पार्वती परमेश्वर. भगवान म्हणले हे आई, अरे तू जगाची माता आहे. शंकर म्हटलं जगाचे जगत पिता आहे. म्हटलं आई बापाने मुलाला नमस्कार करावा असं नाही, मी आपल्याला प्रणाम करतो. शंकराने चारी हाताने उठून त्यांना आपल्या हृदयाशी लावलं. हे काय म्हटलं दोन्ही सारिखे सारिखे विश्वनाथ विठ्ठल सखे. मग ती हरी आणि हर भेट. ही हरी हर काय म्हटलं हीच तर जगाची ओळख आहे. फार खोलमध्ये शिरावं लागेल तेव्हा कळेल. म्हणून तुकाराम महाराज तिथे पोचले. पार्वती साक्षी होतीच, फक्त लक्ष्मीच नव्हती. पण नारायणामध्ये लक्ष्मी आहेच. लक्ष्मी बगर नारायण नाही. लक्ष्मी बगर नारायण नाही. आणि नारायणाबगर म्हटलं लक्ष्मी आहे. सद्गुरुनाथ महाराज. मग नारायणाबगर जिथे लक्ष्मी आहे तिथे तऱ्हाच आहे. ती कशी तऱ्हा आहे? ती तऱ्हा अशी एक विठ्ठल 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 विठ्ठल. दाता घर दुबरी भई. दाता घर दुबरी भई संतन दई बिडा. जब आई घर सूमके बैठी पाव पसार सियावर रामचंद्र की जय. दाता घर दुबरी भई. दान देणारा जो असेल त्याच्या घरामध्ये लक्ष्मी म्हटलं दुबळी होऊन जाते. आणि संतन दै बिडार. संताच्या घरी जर आली तर संत म्हणतात महाराज आपली कृपा एवढीच पुष्कळ आहे, नको यायचंय तर पतीसहित या, एकटे नका येऊ. इसलिए संतन दई बिडार. और जब आई घर सुमके. एखाद्या बनियाच्या घरात आली म्हणजे तिथे काय म्हटलं बैठी पाव पसार सियावल रामचंद्र. मग तिथे ती सगळ्यांना असं उल्लू बनवती की तिचं वाहनच उल्लू आहे. म्हणून सगळ्यांना उल्लू बनवती. लक्ष्मी असावी तर त्यांच्या सहितच पचते. एकटी असेल तर म्हटलं कुणाला कुठे पागल करेल का नाही सांगताय. म्हणून असा लक्ष्मीचा प्रताप. मग तिथे लक्ष्मी नव्हती, पार्वती होती. पण पार्वतीने अनुभव काय केला म्हटलं दोन्ही सारिखे सारिखे दोन्ही सारिखे सारिखे विश्वनाथ विठ्ठल सखे. दोन्ही सारिखे सारिखे. मग दोन्ही सारिखे. मग ते दोघंही गळ्यात पडले हरिहर. मग पार्वती म्हणली. मग भगवान म्हणले की हे शंकरा जी इच्छा असेल ती आपण सांगा. हे मातेश्वरी जी इच्छा असेल ते सांगा, मी पुरी करतो. इथे भगवंत वर देता. ते पार्वती म्हणली वर देता. हे म्हणले हो जी इच्छा असेल ती मागा. मग पार्वती देवी म्हणल्या की सर्व जगत मला आई म्हणतंय. मग आता तुम्ही पण माझ्या पोटी जन्म घेऊन या. माझ्या पोटी जन्म घेऊन माझा पुत्र बनून या. हे वरप्रदान हवंय. भगवान म्हणले तथास्तु. मग सगळे देव आपल्या आपल्या स्थानावर गेले. पुढचा प्रसंग आपण उद्या पाहू. उद्या चतुर्थी. मग उद्या चतुर्थीचा दिवस
आणि उद्या पहा कोण येतंय, म्हणून त्यांनाच बोलवायचंय. अशीच प्रेरणा आहे की आता हे झालंच पाहिजे. का म्हटलं सगळ्यांना माना असून म्हटलं कुणाला मान नाही. आणि आता जे यायचे म्हटलं त्यांना मानच नाहीये. संत गुरुनाथ महाराज की जय. म्हणून ते म्हणले अशा स्थितीला सुद्धा ओळखायचंय. म्हणून ते म्हणले ओळखिला हरी धन्य तो संसारी, मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित. वाव्वालच मनसाय रे बाबा वाव्वालच मनसाय. झाला काशीनाथ नारायण